बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो, बोलती पुस्तके सादर करत आहे लेखिका रेखा राव लिखित कथा बाबा मी काय करू. बंड्या, अरे कॉलेज सुरू होऊन बरेच दिवस झाले, तुला कॉलेजला जायचं नाही? बाबा, माझी तब्येत ठीक नाही, बरं वाटलं की जाईन. अरे पण झालंय काय? डॉक्टरकडे जा म्हटलं तरी त्यांच्याकडे जात नाहीस. किती मुश्किलीनं तुला इंजिनिअरिंगसाठी ॲडमिशन मिळाली आहे. असं कॉलेज बुडून कसं चालेल? तुम्ही काळजी करू नका बाबा, मी अभ्यास भरून काढेन. करशील रे, त्याबद्दल खात्री आहे माझी. पण तू पेनला गेल्यापासून खुश दिसत नाहीस. काही प्रॉब्लेम आहे काय? तसं असेल तर सांग. काही नाही बाबा, तुम्हा सगळ्यांना सोडून घरापासून लांब राहायला नको वाटतं. पण तुझे शाळेपासूनचे मित्र प्रकाश, नरेश सोबतीला आहेत तरी मना येत नाही का? हो, ते आहेतच की. शेवटी घर म्हणजे घर, त्यांना आपल्या माणसांची सर थोडीच येते. ते खरं बाबा, थोडीशी कळसोस. हवं तर प्रत्येक आठवड्याला येत जा. एकदा तुझा कोर्स पूर्ण कर, म्हणजे तुझा भविष्यकाळ उज्ज्वल होईल. बरं, मी निघतो ऑफिसला. बाबा ऑफिससाठी बाहेर पडले. बंड्याच्या मनात विचारचक्र फिरतच राहिलं. खरं तर बंड्याला मुंबई बाहेर शिकायला जायचं नव्हतं, पण 12वीला कमी गुण मिळाल्यामुळे मुंबईतल्या कुठल्याच महाविद्यालयात इंजिनिअरिंगसाठी प्रवेश मिळेना. पेनला नुकतंच नवीन इंजिनिअरिंग कॉलेज काढलं. तिथे त्याचा वर्गमित्र प्रकाश व नरेशने डोनेशन देऊन प्रवेश घेतला. तेच म्हणाले, अरे बंड्या, तुला आमच्यापेक्षा अधिक मार्क पडलेत, तुला नक्की प्रवेश मिळेल तिथे. शिवाय आमच्या इतके पैसेही द्यावे लागणार नाहीत. आपण सगळे एकत्र राहू एकाच कॉलेजात. ते सगळं खरं आहे रे, पण बाबा एवढे पैसे आणतील कुठून? दोन्ही बहिणींची शिक्षणं, लग्न, फ्लॅटचे हप्ते देता देता आईबाबांची तिरपीट किती उडते हे मी पाहिलंय. आता माझ्या शिक्षणासाठी हजारो रुपये देणगी द्या म्हणून कसं सांगू मी? अरे यार, स्पर्धेच्या युगात टिकून राहायचं तर करायला हवंय. आमच्या आईबाबांकडे तरी एवढे पैसे कुठे आहेत? पण त्यांनी आमच्यासाठी कर्ज काढलंच की. आपल्याला जन्म दिलाय तर आपल्याला पालनपोषण, शिक्षण देणं हे त्यांचं कर्तव्यच आहे. एवढंच तुला जड वाटत असेल तर उद्या नोकरी लागताच वडिलांचे सर्व पैसे परत कर, मग तर झालं. नरेश प्रकाशने बंड्याला उर्फ बळवंत म्हात्रेला पटवून देण्याचा प्रयत्न केला. म्हणाले, तुला घरी सांगायला अवघड वाटत असेल तर आम्ही येऊन सांगू. आणि एक दिवस खरोखरच बंड्याच्या घरी येऊन त्याच्या आईच्या कानावर घातलं. ते ऐकून बिचारीचा जीव खालीवर झाला. तिने लगेच बाबांच्या कानावर घातलं. तसे दोघांनी घाईघाईने 40,000 रुपये उभारले आणि पेनच्या इंजिनिअरिंग कॉलेजात बंड्याचे ॲडमिशन घेतले. प्रकाश नरेशला आपला मित्र आला म्हणून आनंद झाला. कॉलेजात नवीन गेल्या गेल्या रॅगिंगचा त्रास झाला. नको ते कॉलेज, नको ते शिक्षण असंही वाटायला लागलं. पण प्रकाश, नरेश पाठीशी उभे राहिले. त्यांनी धैर्य दिलं. म्हणाले, आयुष्यात पुढे जायचं तर अशा छोट्या छोट्या गोष्टींना घाबरून चालत नाही. कसली काळजी करू नकोस, आम्ही आहोत, बिनधास्त राहा. पक्या आणि नात्या पूर्वीपासून असे बिनधास्त, बेफिकीर. वर्षभर दंगामस्ती करणार, शेवटच्या घटकेला अभ्यास करून काठावर पास होणार. त्याविरुद्ध बंड्या मवाळ, शांत, अभ्यासू. त्याची मुळी त्यांच्याशी दोस्ती कशी झाली हे सगळ्यांना न उलगडणारं कोडं होतं. कदाचित त्याच्या या शांत स्वभावामुळे त्याचे पटायचे, कारण त्याच्यावर अरेरावी केली तरी बंड्या गप्प बसायचा. तो सदा पडती बाजू घ्यायचा. त्यामुळं त्यांची शाळेपासूनची दोस्ती अजून टिकून होती.
आता पक्या व नाऱ्या इंजिनिअरिंग कॉलेजात आल्यापासून स्वतःला श्रीमंत समजत होते. श्रीमंत मुलांच्या संगतीत राहून स्वतःला श्रीमंत समजत होते. त्याच्याप्रमाणे वागण्याचा राहण्याचा प्रयत्न करीत होते. मुलींवर छाप टाकण्यासाठी मोबाईल, बाईक, उंची कपडे वापरत होते. मॉल, सिनेमा, उंची हॉटेलात जात होते. अनेकदा बंड्याला प्रश्न पडायचा, इतके पैसे आणतात कुठून? एक दोनदा त्याने विचारले तर म्हणाले, यार बंड्या, तू अजून शिवराम आहेस. शिवराम, इकडे येऊन काही फरक झाला नाही. तुला ते सोपं आहे. बाबाकडून क्रेडिट कार्ड मागून घ्यायचं, मग मनसोक्त खर्च करायचा. हे तारुण्याचे दिवस पुन्हा थोडेच येणार आहेत. आत्ताच मजा करायची. अरे पण क्रेडिट कार्डाचे पैसे कोण भरणार? बाबाच ना. नाही रे बाबा, मला नको ती चैन. मग बस खोलीत जाऊन, चल रे पक्या, आपण जाऊ पबमध्ये, चल. मग दोघे मोटरसायकल भरधाव सोडून निघून जायचे. रात्री कधीतरी यायचे. प्रत्येक वेळा त्यांच्या तोंडाला मद्याचा वास यायचा. मद्याच्या धुंदीत बंड्याला नको नको ते बोलायचे, त्याची कुचेष्टा करायचे, त्याला चिडवायचे. बिचारा बंड्या घाबरून पांघरुणात तोंड खुपसून गुपचूप पडून राहायचा. कुणाला सांगणार? काय करणार? मित्र म्हणणारे शत्रू बनले होते. त्यांच्या विरुद्ध बोलायचं म्हणजे स्वतःची मान त्यांच्या हाती द्यायची. फार वैताग आला की बंड्या घरी निघून यायचा. त्यावर सतत विचार करीत राहायचा. कधी कधी वाटायचं आई बाबांना सर्व सांगून टाकावं. दुसऱ्या क्षणी वाटायचं त्यांच्या स्वप्नाचं काय? माझ्यासाठी त्यांनी किती स्वप्न पाहिलीत, ती सर्व तुटून जातील, त्यांना दुःख होईल, या विचाराने तो गप्प राहायचा. सतत एका दडपणाखाली राहायचा. त्या दिवशी तर कमाल झाली. नरेशचा वाढदिवस होता. सगळेजण वाढदिवस साजरा करायला बाहेर निघाले. बंड्याने येत नाही म्हटलं तरी त्याला चिडवून घेऊन गेले ते. एका बारमध्ये मध्यरात्र उलटेपर्यंत बारबालासोबत डान्स करीत पित राहिले. बंड्याने नको नको म्हणत असताना त्याला जबरदस्तीने कोकमध्ये दारू घालून पाजली. प्रथम घशात जळजळल्यासारखं झालं, नंतर गरगरल्यासारखं. बघता बघता जणू स्वर्गात तरंगत असल्याचा भास होऊ लागला. त्या अर्धोन मिनिट अवस्थेत किती घोट घशाखाली गेले समजलंच नाही. कोणीतरी उचलून अंथरुणात टाकल्याचा भास झाला. दुसऱ्या दिवशी डोळे उघडले तर डोक्यात मनामनाचे ओझे. डोळ्यांच्या पापण्या जड झालेल्या, हातपाय ताट झालेले. रात्रीच्या आठवणीनं खूप शर्मिंदी व्हायला झालं. मी इकडे कसा व कधी आलो म्हणून पक्या व नाऱ्याला विचारलं तर कुचेष्टेने वाटेल ते पडायला लागले. सहन न होऊन तडक मुंबई गाठली. मालाडला घरी आलो. आई बाबा घरी नव्हते. ते ऑफिसला गेलेले पाहून फार बरं वाटलं. संध्याकाळी मला बघून म्हणाले, बंड्या, तू अचानक कसा? फोन नाही केलास? चेहरा का इतका उतरलाय? बरं नाही का वाटत? डोकं थोडंसं जड झालंय. तुमची फार आठवण झाली म्हणून आलो. पण अभ्यास नाही का बुडणार? म्हणून आईनं मायेनं विचारलं. आता यांना कसं सांगायचं की जे मित्र म्हणून घेत होते ते शत्रू बनलेत. बरं, त्यांच्या विरुद्ध तक्रार तरी कशी करणार? त्यांना जर कळलं तर माझा जीव घ्यायलाही मागे पुढे पाहणार नाहीत ते. बरं, घरात आईबाबांना सांगावं तर त्यांनाही खरं वाटणार नाही, कारण त्यांच्याशी ते इतके प्रेमाने आदराने वागतात की जरासुद्धा संशय येणार नाही. पूर्वीचे सरळ साधे प्रकाश व नरेश तसे राहिले नाहीत. त्यांची बुद्धी भ्रष्ट झाली. ह्या इंजिनिअरिंग कॉलेजात आल्यापासून आता ते पीक आणि निक या नावाने ओळखले जातात. स्वतःला हिरो समजतात ते. ऐपत नसली तरी श्रीमंतीचा आव आणतात. बाईक, मोबाईल, उंची कपडे घालून पूर्ण घेऊन फिरतात. क्रेडिट कार्डावर महागड्या वस्तू घेतात. बरं, त्यांना हवं ते करू दे, मला कशाला ओढता? पण नाही, माझ्या मनाविरुद्ध मला त्यांच्यात ओढतात. मी त्यांचा शाळेपासूनचा मित्र ना. त्यांच्या सांगण्यावरून मी इथे डोनेशन घेऊन ॲडमिशन घेतलं, याचा पश्चाताप होतोय मला. पण तेव्हा काय माहीत होतं की माझे हे जुने मित्र एवढे बदलतील, श्रीमंत मित्राच्या संगतीत एवढे वाहत जातील.
काय करू बाबा, तुम्ही भरलेले कष्टाचे पैसे फुकट जातील म्हणून मी हे सर्व सहन करतोय. पूर्वी ज्या मित्रांच्या सहवासात मी रमायचो फुलायचो त्याच मित्रांच्या संगतीत गुदमरतो. मला मोकळा श्वासही घेता येत नाही. त्यांची संगत सोडावी तर तेही शक्य नाही. सुरुवातीपासून ह्यांच्या टोळीत सामील झाल्याने दुसऱ्या मित्रात मिसळणे कठीण जाते. शिवाय याची मैत्री का सोडली याचं नक्की कारण माझ्याकडे नाही. धरलं तर चावतंय, धरलं तर चावतंय, सोडलं तरी चावतंय, अशी त्रिशंकूसारखी अवस्था झाली आहे माझी. त्यांना श्रीमंत राहण्याची इतकी चटक लागली की सारखे मॉल, हॉटेल, व्हिडिओ गेम्स, पार्लर, पब, सिनेमाला जातात. मी येत नाही म्हटलं तर, हे बंड्या, शामळू असा भित्री भागूबाईसारखा काय वागतोस, चल ये बाहेर पड. नाही रे, मला नाही बरं वाटत, मी आराम करतो. अरे यार, बाहेर आलास की बरे वाटेल, पैशाची नको काळजी करूस, आमच्याकडे भरपूर आहेत. माझ्या मनाविरुद्ध मला खेचून येतात. माझा चेहरा पडला, डोळे लाल झाले की रुमाल घेऊन रडूबाई रडूबाई भित्री भागूबाई म्हणून इतरांसमोर चिडवतात मला. बाबा, हा मानसिक छळ सहन होत नाही मला, पण तुमचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी हे सर्व सहन करतो. त्यासाठी मानसिक बळ वाढवण्याचा प्रयत्न करतो. मुकाट्याने गप्प बसतो, पण तिथे गेलो की पुन्हा मनाने खचतो. मित्रांच्या दडपणासाठी गुदमरतो. कधी कधी वाटतं माझं मानसिक संतुलन तर बिघडणार नाही. अलीकडेच कोणी सुमित मिरचंदानी हा त्यांचा श्रीमंत मित्र झालाय. व्हिडिओ पार्लरमध्ये ओळख झाली म्हणे. त्याचे वडील दुबईत राहतात. त्यांचा मोठा बिझनेस आहे. रोज तो नव्या नव्या गाड्या घेऊन येतो. उंची उंची कपडे, घड्याळ, बूट घालत असतो. बाजारात नुकताच आलेला आधुनिक मोबाईल त्याच्याकडे असतो. प्रकाश व नरेश त्याचे जानी दोस्त आहेत. हे दोघं रोज कॉलेजात दांडी मारून त्याच्यासोबत फिरत असतात. तो दुसऱ्या कुठल्या तरी कॉलेजात जातो. मला नक्की माहीत नाही. मी कधी त्यांच्या भानगडीतच पडत नाही. तरी पक्क्या नऱ्या मला ओढून घेऊन जातात. त्या दिवशी मी कॉलेजला जात होतो तर अचानक माझ्याजवळ लागून एक नवी करकरीत गाडी येऊन थांबली. मी घाबरून बाजूला झालो तर गाडीचे दार उघडून पक्या म्हणाला, बंड्या, चल लवकर आत बस. मी म्हणालो, अरे मी कॉलेजला चाललोय, आता नाही येणार. तर माझा हात खेचून जबरदस्तीने आत बसवलं. गाडी सुसाट वेगाने धावू लागली. गाडीत मागील सीटवर सुमित व पक्या होता. पुढे नरेश व बाजूच्या ड्रायव्हर सीटवर कोणी अनोळखी चेहरा. आतलं वातावरण थोडंसं गंभीर विचित्र वाटलं. मी न बोलता अंग सावरून बसलो. पक्यावर नऱ्यानं नेहमीप्रमाणे माझी चेष्टा करायला सुरुवात केली. सुमित घाबरल्यासारखा दिसत होता. तो अगदी गुपचूप बसून होता. मी म्हणालो, अरे बाबांनो, कशाला माझ्या मागे लागता, मला कॉलेजला जाऊ द्या ना. रडूबाई रडूबाई, आत पाय पडूबाई. नरेश म्हणाला, खरंच तुम्ही मला नेहमी रडायची पाळी आणता का बरे? अरे रडकुंड्या, मर्द आहेस तू, मर्द. मर्दाप्रमाणे छाती पुढे करून खांदे रुंद करून वाग. बांगड्या भरल्या पोरीसारखं काय वागतोस? आजकाल पोरीसुद्धा मर्दासारख्या वागतात, पण तुझ्यात तिळभर सुधारणा नाही. मी मुकाट्याने मान खाली घालून बसलो. ते शांत झाले. थोड्या वेळाने हिंदीमध्ये चर्चा करायला लागले. मला त्यांच्या चर्चेचा काहीच अंदाज लागेना. लाखो करोडो रुपयांविषयी कसली तरी चर्चा चाललेली. मी तिरप्या नजरेने सुमितकडे पाहिले. नेहमी आनंदी, प्रसन्न, गप्पा मारणारा सुमित तोंड शिवल्यासारखा गप्प घाबरून बसला होता. गाडी वेळी वाकडं वळण घेत सुसाट धावत होती. पेन सोडून कुठल्या तरी दुसऱ्याच रस्त्याला लागली होती. ते पाहून मी म्हटलं, अरे पक्या, कुठे चाललोय आपण? मसनात. गप बस, रागानं नरेश म्हणाला. आता हळूहळू अंधार पडायला लागला होता. झाडे मागे धावत होती.
मन दुपटीनं धावत होतं. अंधारात काजळलं होतं. भीतीनं गांगरलं होतं. डोळे मिटून मनातल्या मनात देवाचा धावा करण्याशिवाय दुसरं काहीच हातात नव्हतं. कधीतरी डोळा लागला. असा किती वेळ गेला कोण जाणे. कचकन ब्रेक लागून जोराचा हिसका देऊन गाडीने एक टोकदार वळण घेतलं. सुनसान रस्त्याच्या एका टोकाला धाब्यासमोर गाडी थांबली. गाडीतून उतरताना मी पाहिलं की सुमितचे दोन्ही हात मागे बांधलेत. मी थक्क झालो. न राहून विचारलं, अरे हे काय, याचे हात का बांधलेत? फुकटच्या चौकशा करायच्या नाहीत, मुकाट्यानं गिळायला चल. प्रकाशनं ठणकावलं. मी भीतीने उभा थरारलो. अंगातून सरसरून काटा आला. मला यांची लक्षणं सुरुवातीपासून ठीक दिसली नाहीत. मध्ये पक्या बसल्याने सुमितचे हात बांधलेले दिसले नव्हते. आता तर मी पार भीतीनं गारठून गेलो. वाटलं ही धरणी माता आत घेईल तर बरं होईल. तरी अंगात धैर्य कोटून म्हणालो, हे बघा प्रकाश आणि नरेश, मला तुमच्या भानगडीत पडायचं नाही. मला तुमच्याबरोबर यायचं नाही. मला कृपा करून सोडा. मला जायला द्या. मी हात जोडून विनवणी केली. जाने दो उसको, वो कुछ काम का नहीं लगता. एक नंबर का भितराई साला, छोड़ दो साले को. तो अनोळखी चेहरा उतरला. अरे आगे कुछ काम में आएगा इसलिए उसे उठाया, नाऱ्या म्हणाला. छे रे, हा म्हणतो तसा हा काही कामाचा गाडी नाही. याला कशात रस नाही. एक नंबरचा शामळू आहे, त्याला सोडून देणंच बरं. पक्या म्हणाला, अरे बाहेर जाऊन ओकेल ना तो. हे बघ बंड्या, तुला एका अटीवर सोडतो. या प्रकरणाची वाच्यता कुठं करायचं नाही. दिवसभर कुठे होतास म्हणून कुणी विचारलं तर सांगायचं बरं नव्हतं म्हणून खोलीत पडून होतो. कळलं? आता मुकाड्याने परत जा. जा. अरे पण आपण आहोत कुठे? मी कसा जाऊ? जेवल्यावर आम्ही तुला जवळच्या बस स्टँडवर सोडतो. घे हे पैसे, तिथून एसटी पकड आणि थेट पेनला जा, नाऱ्या म्हणाला. ते जेवणावर ताव मारत होते. कोंबडीच्या मटणासोबत दारूचे पेले रिसवत होते. माझ्या गळी घास उतरत नव्हता. सुमित एवढंसं तोंड करून न जेवता गप्प बसला होता. मला त्याची खूप दया येत होती, पण मी काय करणार? जेवण होताच परत गाडीत बसलो. मला पुढे बसायला लावले. मागे सुमित, त्याच्या एका बाजूला प्रकाश तर दुसऱ्या बाजूला नरेश बसला. 2 बॉडीगार्डच जणू. गाडी सुरू केली. जरा वेळाने कुठलेसे बस स्टँड आले. गाडी बऱ्याच अंतरावर थांबली. तो बघ तिकडे बस स्टँड आहे, एस टी पकड जा. सांगितलेलं लक्षात ठेव, नाहीतर गाठ आमच्याशी आहे, दरडवणीच्या सुरात नरेश म्हणाला. गाडी झर्रकन पुढे निघून गेली. धापा टाकीत कसावासा स्टँडपर्यंत आलो. डोकं नुसतं गरगरत होतं. घशाला कोरड पडली होती. काही सुचत नव्हतं. एखाद्या भयान अंधाराच्या कोठडीतून बाहेर आल्यासारखं वाटत होतं. खूप खूप थकवा आला होता. बस थांब्यावर अगदी तुरळक माणसं होती. कोणाला काही विचारायचं भान राहिलं नव्हतं. सगळं असह्य झालं होतं. खांबाच्या कठड्यावर डोकं ठेवून मी बसून राहिलो. किती वेळ गेला देव जाणे. बऱ्याच वेळानं एक एसटी आली. मुंबई मुंबई म्हणताच धावत सुटलो. सुदैवानं मागची सीट रिकामी होती. मान मागे टाकून डोळे मिटून बसलो. खिडकीतून येणाऱ्या गार वाऱ्यामुळे बरं वाटलं. डोळ्यांसमोर एखाद्या चलचित्राप्रमाणे एक एक प्रसंग येत होता. आपण स्वप्नात तर नव्हतो ना, असा क्षणभर भ्रम पडला. तिकीट तिकीट म्हणून कंडक्टरनं चिमटा दाबताच मी सावरलो. 1 मुंबई म्हणून 100ची नोट पुढे केली. वरचे 11 रुपये द्या, मी मुकाट्याने काढून दिले. पण गाव कुठले हे विचारण्याचे धाडस झाले नाही. कसे विचारणार? मनावर एक भयानक दडपण वेढून राहिलं होतं. त्या भीतीने जीभ जणू जडावली होती. रात्र असल्याने कुठले गाव येते जाते काहीच समजत नव्हतं.
पण आपण मुंबईपासून बरेच लांब आलोत हे जाणवलं. रात्रीची वेळ असल्याने प्रवाशांची चढ उतार कमी होती. एसटी वेगाने धावत होती. पहाटेचा गार वारा चेहऱ्याला चाटून जात होता. मधून डुलकी लागत होती. मध्येच भीतीने आणि एसटीच्या धक्क्याने जाग येत होती. डोळ्यांसमोर प्रकाश नरेशचे चेहरे समोर येत होते. अंगावर शहारा येऊन कपाळावर घामाचे बिंदू साचत होते. रुमाल काढायला त्याने पॅन्टच्या खिशात हात घातला तर हाताला एक कार्ड लागले. हे कार्ड कसले म्हणून त्याने पाहिले तर त्यावर सुमितच्या वडिलांचा मुंबईचा पत्ता होता. फोन नंबर होता. वेड्या वाकड्या अक्षरात लिहिलं होतं, कृपया माझ्या घरी फोन कर, माझं अपहरण केलंय. बहुधा धाब्यात जेवायला गेल्यावेळी सुमितने बाथरूमला जातो हात सोड म्हणून सांगत घाईने लिहिलं असावं आणि हळूच माझ्या खिशात सरकवलं असावं. ते वाचून माझ्या डोळ्यांसमोर अंधारी आली. बापरे, या तिघांनी त्याला कैद करून खंडणी वसूल करण्याचा बेत केलाय. त्याचं अपहरण केलंय मित्रांनीच. माझ्या अंगावर सरसरून काटा आला. काय करू? मी मुंबई येण्याची वाट पाहू लागलो. खिडकीतून बाहेर पाहिलं. झुंजूमुंजू झालं होतं. पहाट उगवत होती. सायन म्हणताच मी पटकन उतरलो. डोकं नुसतं जड जड झालेलं. चहा पिण्याची उर्मी आली. रस्त्याच्या टपरीवर उभं राहून चहा घेतला. त्या गरम चहानं अंगात थोडंसं बळ आलं. समोरच्या बाजूला टेलिफोनचा बूथ दिसला. सुमितच्या घरी फोन करावा की नको? उद्या पक्या नाऱ्याला समजलं की मी फोन केला तर मला सोडणार नाहीत, ते मारून टाकतील. पण छे, फोन नाही केला तर सुमितचं जीवन धोक्यात आहे. त्यांच्या पालकांना कळलं तर ते काहीतरी हालचाल करतील. पोलिसांना सांगून त्यांची मदत घेतील. कदाचित त्याला सोडवतील. आपण नावं न सांगता फोन करावा, मनानं कौल दिला. मी झपाट्याने फोन बूथमध्ये शिरलो. कार्डावरचा नंबर फिरवून म्हणालो, हॅलो, तुमच्या सुमितचं अपहरण झालंय, तेव्हा काळजी घ्या. हॅलो हॅलो म्हणत असतानाच मी फोन ठेवला. त्या कार्डाचे तुकडे केले आणि बाजूच्या गटारीत फेकले. मी चालत स्टेशनवर आलो. लोकल पकडून मालाडला आलो. सकाळी मला पाहून आई म्हणाली, बंड्या, आज एवढ्या पहाटे कसा? कॉलेज नाही? काय रे, खूप थकल्यासारखा वाटतोस. बरं नाही का? हो, जरा बरं नाही वाटत. रात्री ताप होता. गाडीला गर्दी असते ना म्हणून पहाटेच एसटी पकडून आलो. मी थाप ठोकली आणि माझ्या खोलीत निघून गेलो. आई स्वयंपाकाच्या ऑफिसला जाण्याची घाईत होती. दारात येऊन म्हणाली, गरम चहा घेतोस का? नको, मी स्टँडवर घेतलाय. मला झोपू दे. तू जा ऑफिसात, माझी काळजी करू नकोस. एवढ्यात बाबा आले. म्हणाले, बंड्या, बेटा काय झालं? कपाळावर हात ठेवून म्हणाले, ताप आहे का रे? आत्ता नाही बाबा, मी क्रोसिन घेतली आहे. खूप थकवा वाटतोय. मी पडतो. तुम्ही काळजी करू नका. जा ऑफिसला. बरं बरं, जास्त झालं तर डॉक्टरकडे जा. शेजारच्या काकूंना सांगू का रे? आई म्हणाली, नको आई, प्लीज. कसली काळजी न करता तुम्ही निघा. मला एकट्याला पडून द्या. त्यांना जणू खोली बाहेर काढीत होता तो. बाबा आईनं एकमेकांकडे पाहिलं. ते निमूटपणे बाहेर पडले. डोळे मिटून दिवसभर पडून राहिला. झोप येत नव्हती, पण अंथरुणातून उठावंसं वाटत नव्हतं. कधीतरी भूक लागल्याची जाणीव झाली. तसा तो उठला. तोंड धुवून त्यानं गरम पाण्यानं बऱ्याच वेळा आंघोळ केली. घासून घासून अंग धुतलं. जणू मनावरची शरीरावरची जळमट धुवून काढण्याचा प्रयत्न करीत होता. आंघोळीनंतर जरा बरं वाटलं. टेबलावर झाकून ठेवलेलं जेवण ताटात काढून घेतलं.
टाईमपास म्हणून टी व्ही ऑन केला. बातम्या चालू होत्या. त्यात सुमितला अपहरण केल्याचं वृत्त आलं. तो जागच्या जागी खिळला. घशात घास अडकला. बापरे देवा, हे काय झालं? काय करावं? त्यानं चॅनल बदलला. त्याही वाहिनीवर तेच वृत्त आलं. परत परत सुमितचा फोटो दाखवण्यात आला. पोलीस तपास चालू आहे, अपहरणकर्त्यांना शोधत आहेत, असं वृत्त येत होतं. डोक्यात जोराचे प्रहार पडत आहेत असं त्याला वाटायला लागलं. ताटातलं जेवण कचऱ्याच्या बादलीत टाकून ताट सिंकमध्ये ठेवलं. हात धुवून तो खोलीत येऊन पडून राहिला. संध्याकाळी दार वाजवीत आई म्हणाली, अरे बंड्या, दार उघड. कसं वाटतंय आता? डॉक्टरकडे गेला होतास? नाही आई, आता जाईन म्हणतो. चहा घेतोस? हो चालेल. त्यानं आईबरोबर चहा घेतला. आई म्हणाली, किती वाळलास? पेनला गेल्यापासून तुझी तब्येत बिघडत चालली आहे. काळजी घे बाबा. नीट खात पीत जा. अभ्यासाचं टेन्शन घेऊ नकोस. हो म्हणत तो बाहेर पडला. बराच वेळ दिशाहीन भटकत राहिला. डॉक्टरकडे जाण्याऐवजी केमिस्टच्या दुकानात गेला. तिथं TIC-20ची मोठी बाटली खरेदी केली. क्रोसिनच्या गोळ्या घेतल्या. तास दीड तासाने तो घरी आला. तोपर्यंत बाबा ऑफिसातून आलेले. त्याला फोन म्हणाले, बंड्या, अरे इतका वेळ का लागला? डॉक्टरकडे खूप गर्दी होती का? हो बाबा, बरीच गर्दी होती. औषध घेऊन मी जरा पाय मोकळे करून आलो. काय म्हणाले रे डॉक्टर? आई स्वयंपाकघरातून बाहेर येत म्हणाली, काही नाही, तपासून औषध दिलंय. म्हणाले काळजी करण्यासारखी काही नाही, साधा ताप आहे. बरं जेवतोस? विश्रांती घे. मला फारशी भूक नाही, मी फक्त दूध ब्रेड घेतो. चालेल, आता की नंतर? काही वेळानं. कपडे बदलून तो खोलीत पडून राहिला. मनात विचारांचं मोहोल उठलं होतं. बाबांनी हाक मारली तसा तो उठून आला. आईनं हळद घातलेलं गरम दूध ब्रेड दिला. बाबांनी जेवण घेतलं. जेवता जेवता त्याने TV लावला. नेहमीप्रमाणे बातम्यांची वाहिनी लावली. त्यावर सुमितचा फोटो आला. त्याच्या कारला अपघात होऊन त्याचं प्रेत सापडलंय. हा अपघात नैसर्गिक नसून त्याच्या अपहरणकर्त्याने मुद्दाम घडवून आणला असावा असा पोलिसांचा अंदाज आहे. पोलीस तपास चालू आहे असं वृत्त येताच बंड्याला जोराचा ठसका लागला. हातापायांना सूक्ष्म कंप सुटला. डोळ्यांतून पाणी आलं. धावत तो बाथरूममध्ये गेला. दार बंद केलं. आई बाबा म्हणाले, बंड्या, तू ठीक आहेस ना? बंड्या, हू हू एवढंच म्हणाला. TVवरील ते वृत्त ऐकून तेही अचंबित झाले. बऱ्याच वेळानं बंड्या बाहेर आला. तशी आई म्हणाली, बंड्या, काय झालं? बरा आहेस ना? अगं ठसका लागून उलटी आली. काळजी करू नकोस, मी झोपतो आता. बरं, औषध घे रे, आई काळजीनं म्हणाली. हो म्हणत तो खोलीत आला. दार बंद केलं. आई बाबांना त्याचं वागणं जरा विचित्र वाटलं. बाबा आईला म्हणाला, शालू, आजकाल हा बंड्या खूप कमी बोलतो. मनावर खूप मोठं ओझं असल्यासारखा वागतो हा. हो ना, पेनला गेल्यापासून तो अजिबात खुश नाही. राहून राहून घरची आठवण येते म्हणतो. पण काय करणार, नाईलाज आहे ना. यंदाचं 1 वर्ष कसं बसं काढू दे. पुढच्या वर्षी दुसऱ्या कॉलेजात प्रवेश घेऊया असं मी त्याला म्हटलंय. हो, मलाही तसंच वाटतंय.
पुढच्या वर्षी त्याने कॉलेज बदलावं. इकडे मुंबईतच प्रयत्न करूयात. ते खरं आहे, पण इथे अजून काही महिने तरी काढावे लागतील ना. ते सहज जातील, तू नको काळजी करूस. बाबा म्हणाले, अहो, हा दाराला आतून कडी लावून झोपला आहे. औषध घेतलं असेल ना त्यानं? अगं घेतलं असेल. त्याला सारखं सारखं डिस्टर्ब करू नकोस. झोपू दे त्याला. बरं बाई, सकाळी बघू. दोघंही सगळं आवरून झोपली. दोघांच्या मनात बंड्याच्या वागण्याचं गूढ रेंगाळत होतं. सकाळी नेहमीप्रमाणे ऑफिसची घाई सुरू झाली. सगळं आवरलं. जाण्यापूर्वी बंड्याला विचारावं म्हणून आईनं दार ठोठावलं. अरे बंड्या, उठतोस का? बंड्या. आतून एक नाही की दोन नाही. पुन्हा जोरात दार वाजवलं तरी उत्तर नाही. तेव्हा ती खूप घाबरली. अहो अहो, इकडे या. बंड्या दार उघडत नाही, आवाज देत नाही. बघा बघा तरी काय झालंय. त्याने दाराजवळ येऊन बंड्या बंड्या म्हणून हाक मारली. जोरजोराने दार ठोठावले. त्या आवाजाने शेजारी धावून आले. कुणीतरी गुरख्याला बोलवले. शेवटी दार फोडून काढलं तर आत बंड्या गादीवर अस्ताव्यस्त पडलेला. चेहरा काळा निळा पडलेला, तोंडातून फेस आलेला, डोळे बाहेर आलेले. पलंगाच्या खाली एका टोकाला टिक 20ची रिकामी बाटली पडलेली. ते दृश्य बघून आई बाबा काय समजायचं ते समजले. आईनं जोराचा हंबरडा फोडला. ती धपकन खालीच कोसळली. बाबा डोक्याला हात लावून म्हणाले, बंड्या बंड्या, काय केलंस रे बाबा? माझ्याशी का नाही बोललास? मग तेही जोर जोराने रडायला लागले. धन्यवाद. पुन्हा भेटूया एका नवीन कथेसह. मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य, कथा, कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा. आणि मराठी साहित्याचा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा. आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा. आपले पुन्हा एकदा धन्यवाद.